नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। सांगलीतील 3 अनधिकृत प्रार्थना स्थळांवर बुलडोझर, पहाटे प्रशासनाची धडक कारवाई। बामनोलीतील अनधिकृत प्रार्थना स्थळावर बुलडोझर, जिल्हा प्रशासनाची पहाटेपासून धडक कारवाई। शक्तीपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हाधिकाऱ्यांकडे 990 हरकती दाखल। शासकीय गोदामातील हमालांचं धरणे आंदोलन, 27 मे पासून बेमुदत संपाचा इशारा। कृष्णा नदीत सापडला 40 किलोंचा महाकाय कटला मासा, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली शहरातील पूरपट्टा आणि ब्लू झोनमध्ये अनधिकृत म्हणून नोंद असलेल्या 3 प्रार्थना स्थळांवर सोमवारी पहाटे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे। कर्नाळ रोडवरील काकानगर, संजयनगर, मंगलमूर्ती कॉलनी आणि बामनोली दत्तनगर परिसरातील बांधकामांवर बुलडोझर चालवत ती जमीनदोस्त करण्यात आली आहेत। या कारवाईसाठी तब्बल 500हून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। कर्नाळ रोड परिसरातील एका जागेवर मदरशासाठी बांधकाम सुरू करण्यात आलं होतं, मात्र संबंधित जागा पूरपट्टा आणि ब्लू झोनमध्ये येत असल्यानं महानगरपालिकेकडून बांधकाम परवानगी नाकारण्यात आली होती। तरीही बांधकाम सुरू ठेवल्यानं प्रशासनानं पहाटे ही कारवाई केली आहे। महापालिकेच्या मागील 28 वर्षांच्या इतिहासातील अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी विरोध झाला, मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई पूर्ण केली आहे। मिरज तालुक्यातील बामनोली दत्तनगर परिसरातील अनधिकृत प्रार्थना स्थळाविरोधात जिल्हा महसूल प्रशासनानं सोमवारी पहाटे मोठी कारवाई करत सुमारे 6 गुंठे जागेवरील बांधकाम जमीनदोस्त केलंय। हजरत अबूबकर रजीउल्लाह अन्हू जमियत खाना या नावानं उभारण्यात आलेल्या बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुपवाड पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार संबंधित जागेला 1994 मध्ये केवळ निवासी वापरासाठी बिनशेती परवानगी देण्यात आली होती, मात्र कोणतीही सक्षम परवानगी न घेता धार्मिक स्वरूपाचं बांधकाम करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती। प्रशासनानं यापूर्वी नोटिसा बजावत बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते, तरीही नियमभंग सुरूच राहिल्यानं सोमवारी सकाळी 6 ते दुपारी 12:30 या वेळेत महसूल आणि पोलीस प्रशासनानं संयुक्त मोहीम राबवत कारवाई पूर्ण केली आहे। जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते। प्रसंगी रक्त सांडू प्राण देऊ पण सुपीक बागायती जमीन देणार नाही असा आक्रमक इशारा देत वाळवा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार एल्गार पुकारलाय। वाळवा तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांची भेट घेऊन तब्बल 990 शेतकऱ्यांच्या सामूहिक हरकती दाखल करण्यात आल्या आहेत। कामेरी, येलूर, इटकरे, आयतवडे खुर्द, कुरळप आणि जुनेखेडसह विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मागील महिनाभरापासून गावागावात कोपरा सभा, बैठका आणि जनजागृती मोर्चांद्वारे महामार्गाला विरोध सुरू आहे। संघर्ष समितीचे सचिन जाधव यांनी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता शासन काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। शासनानं धान्य आणि वाहतूक प्रणालीमध्ये बदल केल्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात राज्यातील सुमारे 10,000 नोंदणीकृत हमाल माथाडी कामगार बेकार होणार असून हमालांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे। याचबरोबर जानेवारी 2026 पासून या हमाल माथाडी कामगारांची मजुरी थकीत असून ती ताबडतोब मिळावी यासाठी आज सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान यामुळं हमालांना आर्थिक अडचण भासत असून औषधं, मुलांचे शिक्षण यामुळं मोठी अडचण निर्माण झाल्याचं सांगण्यात आलंय। 26 मे रोजी मंत्रिमंडळाबरोबर बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये योग्य तो तोडगा न निघाल्यास 27 मे पासून राज्यभरातील शासकीय गोदामामधील हमाल माथाडी कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। सांगलीच्या हरिपूर परिसरातील कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर मासेमारी करताना
एका मच्छीमाराला तब्बल 40 किलो वजनाचा महाकाय कटला मासा सापडला. रणजित गायकवाड हे छडीवर मासेमारी करीत असताना हा भला मोठा मासा त्यांच्या गळाला लागला. मासा इतका मोठा होता की त्याला नदीतून बाहेर काढताना मच्छीमाराची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान नदीकिनारी हा महाकाय मासा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कृष्णा नदी पात्रात यापूर्वीही 30 ते 40 किलो वजनाचे मासे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पुन्हा एवढ्या मोठ्या आकाराचा कटला मासा सापडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे हा मासा तब्बल 10,000 रुपयांना विकला गेल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.